नमस्कार मंडळी, कसे आहात? आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि हेल्दी तांदळाची खीर. तर ते बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण साहित्य पाहूया. इथे मी घेतले 1 वाटी तांदूळ. इथे आपण बासमती तांदूळ घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणते तांदूळ घेऊ शकता. 1 वाटी खडीसाखर. इथे आपण साखरेच्या जागी खडीसाखर घेतली आहे, कारण त्यात नैसर्गिक पोषक घटक असतात. 1 वाटीमध्ये आपण 2 चमचे खवा घेतला आहे. 1 वाटीमध्ये आपण 2 चमचे नारळाचा चव घेतला आहे. एका वाटीमध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले आहेत आणि त्याच्यामध्येच थोडा जायफळचा तुकडाही आहे. इलायची पावडर चवीनुसार आणि इथे केशर घेतले आहे मी. ते ऑप्शनल आहे, जर असेल तर टाका. इथे आपण गॅसवर पातेला ठेवला आहे. गॅसची फ्लेम स्लो आहे. आता आपण 1 चमचा तूप घालूया. आता इथे आपल्याला तांदूळ टाकायचे आहेत. तांदूळ आता स्लो फ्लेमवर अगदी तांबूस रंग येईपर्यंत भाजायचे आहेत. आता आपले तांदूळ इथे भाजलेले आहेत. एवढेच आपल्याला भाजायचे आहेत. आता हे आपण एका वाटीमध्ये थंड करायला ठेवूया. आता इथे आपण खडीसाखर घेतली आहे. आता ही खडीसाखर आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता इथे थंड झालेले तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहेत. आता इथे आपण भांड्यामध्ये तूप घातलंय 1 चमचा. आता इथे आपण नारळाचा चव टाकलाय, तो थोडा भाजून घेऊया. नारळाचा चव भाजत आला की त्यात आपण कट केलेले ड्रायफ्रूट टाकूया. आता आपले नारळाचा चव आणि ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत. आता इथे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले तांदूळ घालूया. इथे आपण अर्धा लिटर गरम केलेलं दूध टाकायचं आहे. इथे आपण एका वाटीमध्ये गरम दूध घेतलं होतं आणि त्या दुधामध्ये केसरच्या 3-4 काड्या घालून ठेवल्या होत्या. आता आपली खीर इथं शिजत आलीये. आता आपल्याला ते केशरचं दूध त्याच्यामध्ये टाकून द्यायचंय. आता इथे खीर आपली शिजत आलीये. आता त्याच्यामध्ये मी खवा टाकतीये. खवा छान मिक्स करून घेऊया. इथे आपली खीर शिजलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करून त्याच्यामध्ये आपण बारीक करून घेतलेली खडीसाखर मिक्स करायची आहे. इथे आपल्याला जायफळ वरून किसून घालायचं आहे. इथे आपली खीर तयार झाली आहे. कशी झाली आहे ते कमेंट्स मध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.